तुम्ही इंजिनिअरिंग कसं केलेलं आहे? मी त्याला दरवेळेस ते म्हणतो, की ओमिटिंग स्टाईलनी केलेलं आहे. मुलं म्हणतात, "अरे, एकदम उलटी." "हो, तुम्ही काय करता रात्रभर बसून?" "अरे, एक रात में पेपर निकाला है मैंने, M3 मेरा. मैंने एक रात में ये निकाला है मैंने." तर ही काय खूप प्राउड करण्याची गोष्ट नाही आहे किंवा त्या एजला केलं पण असेल. ते मागं आहे ना आता, ते सगळं सोडा. हो. पण तुम्ही करियर असं करू शकत नाही. तुम्ही थोडेसे पण डिसिप्लिन्ड असाल, थोडेसे पण. म्हणजे तुमचं एक बेसिक शेड्यूल आहे हं. आणि तुम्ही ते खरंच फॉलो करताय, तर ऑनलाईन इज अ बेस्ट ऑप्शन. म्हणजे जसं तू म्हणाला, की तू इस्लामपुरातून आहे, मी सोलापुरातून आहे स्वतः, की मला माझ्या क्वालिटीचं शिक्षण जर खरंच त्यावेळेला सोलापुरातून मिळालं असतं, मी सोलापूर नसतं सोडलं. सगळ्या या कंपन्या म्हणतायत, की आम्हाला आम्ही तुम्हाला ट्रेन करतो. तुमच्याकडे बेसिक तो ॲटिट्यूड तरी आहे का? तुम्ही काय इंटेन्शननी येताय तिकडं? नाही मला कंपल्सरी सॅटर्डे, संडे सुट्टी पाहिजे. घे ना सॅटर्डे, संडे सुट्टी. पण खरंच फ्रायडेपर्यंत तू तेवढं तगडं काम करतोस का? नोकरी जे देणं असतं किंवा मिळणं असतं, असं गरजवंताला मिळत नसते. जो डिझर्व्ह करतो त्याला मिळत असते. म्हणजे गरजवंताला जायचे असले इंटरेस्टिंग. असते, तर ह्या सगळ्या कंपन्या मंदिराबाहेर आणि मशिदीबाहेर गेल्या असत्या, जिथं खूप मला गरजवंत हे आहेत. शब्द मुलं खुश होतात, की "सर मला 2च लाईनचा कोड लिहायचा आहे. दिवसभरामध्ये मला काम नाही आहे." मी त्याला म्हणत असतो, "म्हणजे तुझी गरज नाही आहे सध्या त्यांना आणि ते कधी तुला काढून टाकू शकतील किंवा तुला वाढवून देणार नाहीत पैसे. हं, मग हं. तुमच्याकडे ती आतून एक हे पाहिजे, की नाही यार, फ्रेशर म्हणून मला एक 6 ते 7 तासाचं काम मिळणार. मग तुला पगार कमी मिळू दे थोडासा, पण तू काम बघ." हॅलो, लो, 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 लो. हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे द मुक्त मुक शो म्हणजेच चॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि नेहमीप्रमाणे हे पण नेहमीप्रमाणे मी नेहमी बोलतोय. बट आज खूप इंटरेस्टिंग विषय आहे, कारण की आम्ही कधी शिक्षकांना फारसं आम्ही बोलवत नाही. पण आज आमच्या एक खास शिक्षकांना बोलवलं आहे आम्ही. आणि आपल्या डोळ्यात रांजण घालायला बोलवलं आहे त्यांना. बेसिकली अच्छा. इन जनरल आय-टीबद्दल जे काही मिथ्स आहेत आपल्याकडं, फार असं ग्लॅमर करून ठेवलं की म्हणजे झालं बॉलिवूड नाही तर आय-टी डायरेक्ट. हे जे काही तयार करून ठेवलेलं आहे आपण डोक्यात, ते सगळं डोक्यातलं खूळ बाहेर काढायला विनायक उजळंबे सरांना बोलवलेलं आहे. आणि मी मस्त. त्यांना दादा म्हणणार आहे मी त्यांच्या परवानगीने. चालेल, चालेल. म्हणजे ते सगळे जनरली काकाच म्हणतात. दादा इज काइंड ऑफ माझीही दाढी पांढरी आहे. तर ते ते फर्स्ट बीट सोल्युशनचे फाउंडर आहेत. ते गेली 20 वर्ष झालं आय-टी आणि आय-टी ट्रेनिंगमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी बऱ्याच मुलांना ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यांना अ, डोक्यावर टपले मारून जरा शहाणं केलेलं आहे. तर आपण आता आम्ही नॉन आय-टीवाले माणसं आहोत ना, तर आम्हाला कायम, मला तर लहानपणी हे कायम झालेलं आहे. "अरे, तू आय-टीत का नाही जात आहेस? तू इंजिनिअरिंग का नाही करत आहेस? तू इंजिनिअरिंगवाला नाही आहेस, मी इंजिनिअरिंगवाला नाही." आणि कायम आपल्याला इंजिनिअरिंग कर, आय-टीत खूप स्कोप आहे. पण एवढं हां. जास्त फॅसिनेशन आहे इतर सगळ्या इंडस्ट्रीजमधून येणाऱ्या लोकांमध्ये आय-टीबद्दलचं. कारण मग तेच झालंय ना, म्हणजे आत्ता मगाशी पण आपण तेच बोलत होतो, की मीडियानंतर जर दुसरं कुठलं ग्लॅमराइज्ड फील्ड असेल, जे आत्ता खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये झालंय. कारण त्याच्यासोबत येणाऱ्या इतर पॅकेजेस हां. सोबत म्हणजे एक पॉइंट होता ज्यावेळेस गव्हर्नमेंट ऑफिसेसबद्दल असं बोललं करेक्ट. जायचं, की सरकारी नोकरी मिळाली की झालं. म्हणजे तुला एवढ्या-एवढ्या महिन्याच्या हां. सुट्ट्या आहेत, हे तुला पर्क्स मिळतात. कधीतरी वर्षातनं बाहेर जायला तुला सुट्टी मिळते. हं. हे सगळं खरं तर आय-टीने भरून काढलंय मला वाटतं. हो, आणि एकतर म्हणजे तुम्ही तर जास्त सांगू शकाल त्याच्याबद्दल, की आय-टीमध्ये ना 2 प्रकारचं हे ग्लॅमर तयार झालं. एक तर म्हणजे की एस्पेशली माझ्यासारखं जे टियर 2, टियर 3 टाउनमधनं येतं. तर मी इस्लामपुरात येतो. आमच्याकडं कायम असायचं, की अरे आय-टीत गेले की एवढे पॅकेजेस मिळतात. हो. सॅटर्डे, संडे सुट्टी असते. फ्रायडेला रात्रीलाच पार्टी चालू होते. मंडे सकाळपर्यंत पार्टी चालू असते. हे किंवा दुसरे लोकं असतात, की काही राम राहिलेलं नाही आय-टीत. सगळी वाट लागलेली आहे. नक्की काय आहे? बऱ्याच आता जसं तू म्हणालास, की टियर 2, टियर 3 सिटी. मी पण स्वतः सोलापुरातून आलेलो आहे. त्यामुळं एक 15-20 वर्षापूर्वी ते फॅसिनेशन होतं. आता अजून एक झालेलं आहे, की टियर 3 आणि मी आता टियर 4 पण म्हणतो, की ज्यांच्या घरी म्हणजे वडील फार्मर आहेत, हं, प्रॉपर शेती आहे. हं. पण त्यांना असं झालं की आपल्या मुलांनी सावलीतला जॉब करावा. हां. कारण फार्मिंगमध्ये आता असं होतंय की पाऊस कधीही पडतोय, काही होतंय, नुकसान जास्त आहे आणि आय-टीचं म्हणजे आधी जर गावामध्ये 5 पैकी 2 लोकं आय-टीमधले असतील, तर आता 4 लोकं असतात हो, जनरली. मग त्या हं. एकाला उलटच असं एक तो ना फोमो होतोच ना, हो. की यार मग आपलं पोरगं का नाही? हं. आणि मग ते वडील पाठवतात. म्हणजे त्यांना आय-टीतलं काही माहीत नसतं. पण आपल्या मुलांनी आय-टीमध्ये जायला पाहिजे कारण त्याच्यामागे बाकी शुक्ल कास्ट नको, हं. शेतीतलं. बरोबर. असं पण एक झालेलं आहे. मग आता एवढी जी मोठी इंडस्ट्री आहे खरंच शेतीची, म्हणजे माझ्याकडे आत्ता जर
स्टुडंट्स तुम्ही म्हणाल तर इतके भरमसाठ सगळे शेतकऱ्यांचेच मुलं आहेत ती. आणि हो. कोणीही म्हणजे त्यांच्यातलं म्हणताना ते पैसे भरताना हे सांगतात की सर बघा बरं का, कारण आमच्यामध्ये कोणी इतकं शिकलेलं नाही. म्हणजे हम्म. असे लोक आहेत आणि त्यांना आता सगळ्यांना आय टीमध्येच यायचं आहे. हम्म. सो दॅट्स अ पॉईंट. मला जे म्हणायचं आहे की ते तसं सरकारी नोकरीसारखं घेतलं जात आहे. तुमच्या सॅटर्डे संडे सुट्ट्या हम्म. आहेत, हो. म्हणजे त्या मिळतातच तुम्हाला. हो. त्यानंतर आम्ही ज्याला सँडविच सुट्ट्या म्हणतो जनरली, म्हणजे आत्ताचं हो. जर तू बघितलंस तर 29 तारखेची सुट्टी टाकली तर तुला 5 दिवसांची सुट्टी मिळते. बरोबर. आणि कोणी जनरली आजकाल असं झालंय की ओव्हरऑलच सगळ्या ॲट्रिशन रेटमुळे वगैरे की बॉस लोक वगैरे पण त्रास देत नाहीत. 5 दिवस सुट्टी घेऊन टाक. लॉंग असं विकेंड. असं झालेलं आहे. किंवा वर्क फ्रॉम होमचं एक वेगळंच आता हे सुरू झालेलं आहे. तर त्यामुळे अशा बऱ्याच फॅसिलिटीजनी प्रत्येकालाच ते फॅसिनेशन आहे. आणि मी जसं म्हणतोय की 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, की बऱ्याच लोकांना असंही झालेलं आहे, की मग सरकारी नोकरीसाठी काय करावं लागतं? एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी तुम्हाला अशा काही गोष्टी कराव्या लागतील ज्या अवघड आहेत. हम्म. ज्याच्यामध्ये तुमचा रेशो काय आहे? हम्म. हम्म. की तुम्ही जसं आता आपल्याला ते माहिती आहे स्टॅट्स, म्हणजे ते एक इंटरनेटवर एक पण टक्का सगळीकडे आहे. 2 ते टक्के हार्डली काही टक्के आणि 1-2% म्हणजे किती बरं ओव्हरऑल तुमचं एज किती काय? बरोबर. आय-टीमध्ये पुन्हा तसं आहे, की तुमचं जर सक्सेस रेशो बघायला गेला तर तुमचं खूप आहे. तुम्ही 60% 70% म्हणू शकता. म्हणजे जर माझ्याकडं प्लेसमेंटचा रेशो तुम्ही म्हणत असाल हम्म. ओव्हरऑल, तरी पण तुम्ही जर 100 लोकं आलात तर त्याच्यातल्या 70-80 लोकांना तर सहज जॉब मिळतोच मिळतो. आता तो जॉब कशा क्वालिटीचा असतो, काय असतो, ही पुढची वेगळी गोष्ट आहे. हम्म. हम्म. म्हणजे ती आपण पुढच्या ह्याच्यामध्ये, पण दॅट इज व्हॉट, की तुम्हाला ₹10,000, ₹15,000, ₹25,000, ₹50,000 सुरुवातीला मिळायला चालू होतात. काइंड ऑफ तुमचं म्हणतो ना आपण, की मीटर पडायला चालू होतं, जे आणि आजकालच्या भाषेत बोललं कन्सिडरेबल जातं. अमाऊंट ऑफ मनी एक्झॅक्टली. दिसतं. हां. आणि बॅलन्स, वर्क लाईफ बॅलन्स ज्याला आपण म्हणतो, की त्या हो. सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे मला 25,000 पण चालेल, हो. पण मला घरी जाता येतं किंवा मला हायब्रिड काम करता काम करता येतं. येतं, की 3 दिवसच मला हो. जायचं ऑफिसला. करेक्ट. हो. मला घरी जाऊन पण 4 गोष्टी करता येतील. हम्म. हे जे सगळं सुरू झालंय ना, त्यामुळं अजून आता ते आय-टीचं ग्लॅमर खूप वाढत चाललंय, की बॅलन्स ज्याला आपण म्हणतो राईट. त्याच्या अनुषंगाने. सो फॅसिनेशन आहे, त्याच्याबरोबर फॅसिलिटीज आहेत. हम्म. फक्त विषय असा आहे, की मी मगाशी जे म्हणालो, की क्वालिटी ऑफ हम्म. दॅट जॉब हा खूप मेजर विषय आहे. म्हणजे अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या आता ट्रिक करतायत, की तुम्हाला 5 ते 6 लाखाचा पण जॉब देतील. मुलगी एकदम असे खुश होऊन जातात, की सर 6 लाखाचा जॉब मिळाला मला, 5 लाखाचा जॉब मिळाला. पण मी प्रत्येक वेळेस त्यांना म्हणत असतो, की "अरे बाबा, जेव्हा तुम्हाला हा जॉब मिळतोय, तुला खरंच 6 ते 7 तासाचं चांगलं काम आहे का? म्हणजे 8 तासामध्ये तू फ्रेशर म्हणून जनरली हम्म. जेव्हा तुम्ही जॉइन होता, की कमीत कमी तुम्ही दिवसाचे 6 तास, 7 तास काम करता का?" हम्म. आणि जर ते नसेल, तर नक्कीच असं पण झालेलं आहे, की बरेच लोकं ही ट्रिक करतायत, की तुम्हाला पैसे जास्त देऊन सध्या दावणीला बांधतायत. हो. लिटरली असाच आहे तो प्रकार. रुमाल टाकतात फक्त. एक्झॅक्टली. मग ते वर्ष 2 वर्षांनी कळतं, की आपलं काम कचरा काम आहे आणि त्या कचरा कामाला काही ग्रोथ नाही आहे. म्हणजे ते 6 लाखाचे 10%, 60% ज्याला आपण इन्फ्लेशनच्या रेटप्रमाणे म्हणतो, कदाचित त्याच्यापेक्षा पण कमी देतील तुम्हाला. हो. आणि मग तुम्हाला लाँग रन 5 वर्ष, 6 वर्ष तेच करत बसावं लागेल आणि दुसरं ऑप्शन नाही. कारण ते काम दुसरीकडे कुठं मिळत नाही किंवा Available त्याला च नाही. अवेलेबलच नाही आहे त्याला काही ग्रोथ, आणि हो. दुसरं कोणी देत पण नाही ते. मग तुमची सगळी गोचवून बसते. मग तुम्ही हम्म. काय करायला पाहिजे? तुम्ही त्याच्याबद्दल तुमचं स्वतःचं गोल काय आहे? म्हणजे आय-टीमध्ये या, नका येऊ असं नाही आहे. पण त्याच्यामध्ये काहीतरी गोल घेऊन या. हम्म. काहीतरी एक विशिष्ट ठरवून या. आणि जर असे जॉब मिळाले असतील, म्हणजे मुलं खुश होतात, की सर मला 2च लाईनचा कोड लिहायचा आहे, दिवसभरामध्ये मला काम नाही आहे. मी त्याला म्हणत असतो, म्हणजे तुझी गरज नाही आहे सध्या त्यांना, आणि ते कधी तुला काढून टाकू शकतील किंवा तुला वाढवून देणार नाहीत पैसे. हम्म. मग तुमच्याकडे ती आतून एक हे पाहिजे, की नाही यार, फ्रेशर म्हणून मला एक 6 ते 7 तासाचं काम मिळणार. मग तुला पगार कमी मिळू दे थोडासा, पण तू काम बघ. हम्म. त्याची बरोबर. क्वालिटी बघ. आणि हे जे आहे ना, ते होत नाहीये, याची थोडीशी खंत आहे. हे आणि गंमत अशी आहे ना, की दुसऱ्याचं चांगलं दिसतंय म्हणून ते येण्याचं जे काही फॅसिनेशन आहे. आणि एस्पेशली काय होतं माहिती आहे का, दादा आमच्याकडे ना, मी घरी गेलो ना, अरे त्याला 15 लाखाचं पॅकेज मिळालं, त्याला तर. आणि हे पुण्यातलं असतं, पुण्या मुंबईतलं. त्याला 15 लाखाचं मिळालं, आत्ता फ्रेशर आहे आणि तो अजून 5 वरतीच आहे, 10 वरतीच आहे. आणि जर तो जर्मनी US ला असेल तर ते कोटीतच असतं डायरेक्ट. 1.5 कोटीचं पॅकेज आहे, हो, 1 कोटीचं पॅकेज आहे, 70 लाखाचं पॅकेज आहे, असंच चालू असतं. आणि गंमत त्यातल्या बऱ्याच वेळेला मी बघितले, फोन केला ना, अरे तुला 15 लाखाचं पॅकेज आहे, भाव पार्टी बिल सांगितलं नाहीस. अरे नाही रे, 15 कुठलं, कुणी सांगितलं तुला 15? अरे नाही, 7चं आहे. मग त्यांनी 7चं घरी सांगताना 10 सांगितलं असतं. ते घरचे 10चं 15 करून सांगतात बाहेरच्यांना. ते शर्माजी का बेटासारखं वाढत वाढत जातं ते. एक्झॅक्टली. मी म्हणजे आमच्याकडे जेव्हा फोन येतात, तेव्हा बरेचसे फोन अशाच प्रकारचे सुरू असतात, हां. की ॲव्हरेज पॅकेज काय आहे? दुसऱ्याचं ॲव्हरेज पॅकेज काय आहे? ह्याच्याने तुला कसा फायदा होणार आहे? मी दरवेळेस इथे एक जोक मारत असतो जनरली, की दुसऱ्याची बायको बघून लग्न नका करू. म्हणजे
सगळंच अवघड आहे ते. म्हणजे असं नसतंच होत गोष्टी. पण उलटं पण आहे, की दुसऱ्याचा नवरा बघून मुलींनी पण नका हो. लग्न करू. बट पॉइंट इज की पॅकेज काय वगैरे विचारणं ठीक आहे. एका लेव्हलपर्यंत ते ठीक आहे. साहजिक आहे म्हणू शकतो आपण. आणि कंपेअर करणं ज्याला आपण म्हणतो, की अरे त्याला हं, 10,00,000चा आहे. शर्माजी का बेटावालं हां. जे आहे. मी हे आणि ही खूपच चुकीची गोष्ट आहे आता म्हणणं, की तुम्ही कंपेअर करू नका. हं. कंपॅरिझन करणं हे आपल्या रक्तात गेलंय. ते तुम्ही काढूच शकत नाही आता. म्हणजे ते खूपच हं. मुरलंय, आतमध्ये गेलंय. त्यामुळे कंपॅरिझन होणार सगळीकडे. कारण छोट्या ह्याच्यापासून सगळीकडे कंपॅरिझन होतं. 2 भावामध्ये कंपॅरिझन होतं घरातल्या घरात. हो. 2 चुलत भावंडात तर होतच होतं. म्हणजे परत त्याचं ते वेगळंच प्रकरण असतं. ते आय थिंक तेवढ्याचसाठी असतं. तो कंपॅरिझन होणार आहेत. पण विषय असा आहे, की पॅरेंट्सनी किंवा हे जे सगळे कंपॅरिझन्स आहेत, हे हं, कुठल्या लेव्हलला व्हायला पाहिजेत? तर प्रोसेसच्या लेव्हलला होतात का? म्हणजे डायरेक्ट 5,00,000चं 5,00,000 पॅकेज कंपेअर करण्याच्या ऐवजी तुम्ही हे कंपॅरिझन करता का, की ते 5,00,000 मिळवण्यासाठी त्यांनी काय केलं? हं. त्यांनी काय नक्की एफर्ट्स घेतले? किती दिवस लागले ते एफर्ट्स? म्हणजे कन्सिस्टन्सी किती होती त्याच्यामध्ये? हं. मी असं म्हणतो, की एक मिनिमम चांगला कोर्स करायचा असेल तुम्हाला फुल स्टॅक आजकाल जे एकदम टॉक ऑफ द टाउन आहे. फुल स्टॅक कोर्सेस म्हणतात त्यांना हं. आता. तर फुल स्टॅक कोर्स करायला मिनिमम 6 मंथ्स म्हणतो आम्ही, की ज्याची एक ज्याचा आपण काय बुद्ध्यांक म्हणतो, आय-क्यू म्हणतो. हं. आय होप मराठीमधलं मी बरोबर हो, बोललोय. हो, बरोबर. हो, हो. तर त्याचं काहीतरी एक हे आहे, की बाबा 6 महिने मिनिमम एका ह्याला लागतात आय-क्यू चांगला असणाऱ्या माणसाला. आणि मग त्याच्यापुढे कोणीतरी ते कमी वेळामध्ये करू शकेल. पण मिनिमम 6 to 9 मंथ्स लागतात ॲव्हरेज पर्सनला. पण तुम्ही जर ते असं म्हणत असाल, की नाही, नाही मला 4 महिन्यामध्ये झटकन करून द्या, कारण मला नोकरीची खूप गरज आहे. हं. मी नेहमी एक म्हणत असतो, की नोकरी जे देणं असतं किंवा मिळणं असतं, असं गरजवंताला मिळत नसते. जो डिझर्व्ह करतो त्याला मिळत असते. गरजवंताला जायचं असले इंटरेस्टिंग. असते, तर ह्या सगळ्या कंपन्या मंदिराबाहेर आणि मशिदीबाहेर गेल्या असत्या, जिथं खूप मला गरजवंत हे आहे. शब्दप्रयोग आवडला. गरजवंताला नसते मिळत. हो. ते असं नसतं ना, की मला गरज आहे म्हणून द्या, असं नसतं. तुला खरंच ते तू डिझर्व्हिंग आहेस का? हे सगळं हं. बघितलं जाईल ना. मी मी कोर्ससाठी सांगतो, की तुम्ही तुम्ही स्वतः हे स्वतःचं जजमेंट घ्या. आम्ही जेव्हा डेमो सेशन वगैरे देतो, तर त्याच्यामध्ये आम्ही सांगतो, की दुसऱ्या कोणाचंही ऐकू नका. म्हणजे तुझ्या मित्राचं पण ऐकू नको, की हं. हा कोर्स कर म्हणून. कारण त्याला जे झेपलेलं असू शकतं, ते तुला नाही बरोबर आहे. झेपलेलं असू शकत. तुला ते कळतं की नाही. मी खूप बेसिक गोष्टी सांगत असतो, की बाबा 2b = 6 मध्ये बीची व्हॅल्यू तुम्हाला काढायची असेल, 3. तर ती सॉरी. ती अशी 5 सेकंदाच्या आत यायला हवी, जशी आली आत्ता. पण आणि मला नाही येत मॅथ चांगला. बेसिक क्रायटेरिया आहे तो, की हं. तुम्ही तो ठेवला पाहिजे, की तुमच्या डोक्यात ते आहे का? आणि बिलीव्ह मी काही लोकांचं नाही असं उत्तर येतं आणि नंतर ज्याला आपण म्हणतो तसं हां. करतात, की "सर मला ते उत्तर नाही आलं. मी खरंच कोर्स करू नको का?" मी म्हणतो, की कोर्स करू नको का असं म्हणण्यापेक्षा तू स्वतः हा डिसिजन घे. हं. 30 तास फ्री आहेत. आता तर आम्ही 2-2 तास लॅब वगैरे देतो, तर 60 तास वगैरे फ्री. तू अटेंड कर. तू स्वतः ठरव. तू माझं ऐकू नको. तू दुसऱ्या हं. कोणाचंही ऐकू नको. स्वतः जज करा, की मला तुम्ही हे सगळं करू मला एक शकता का? प्रश्न पडतो ओंकार, बघ ना स्पेसिफिकली आत्ताही इंजिनिअरिंग करून पण लोकांना इंजिनिअरिंगचा जॉब मिळायची शक्यता कमीच असते. म्हणजे माझे खूप सारे मित्र बघितलेत मी, की त्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि आता जॉब नाही मिळत आहे म्हणून काहीतरी त्याच्यावरती हे करायला पण लागतं. माझे बहुतेक मित्र तर असेच आहेत ज्यांनी इंजिनिअरिंग केलंय आणि ते आयुष्यात भलतंच काहीतरी करतात. म्हणजे आपल्याकडे तो जो हां, चालत हां. आलेला पूर्वापार जोक आहेच, की तुम्ही काहीतरी आयुष्यात वेगळं करायचंय म्हणून इंजिनिअरिंग करता आणि मग नंतर त्या करिअरकडे वळता. तर हां. मला हे पण विचारायचं होतं, की ज्यावेळेस हे सगळे म्हणजे आय-टीमध्ये तुम्ही खूप ट्रेनिंग करता, त्या लोकांसोबत काम करता. तर ज्यावेळेस कॉलेजेसमधनं इंजिनिअरिंग करून बाहेर पडलेली मुलं आहेत, ते खरंच इक्विप्ड असतात का या सगळ्या हं. गोष्टींसाठी? कारण जर असतील तर सगळी लोकं तिकडे गेली असती आणि अब्सॉर्ब झाली असती ना, तर म्हणजे आयडियली त्याच्यानंतर परत बाहेर एम्प्लॉयबिलिटी किंवा आता एक हं, मध्ये ब्रिज कोर्स करायची गरजच नाही ना. दॅट इज द वर्ड तू जे म्हणालास ते, की एम्प्लॉयबिलिटी. सो विषय असा आहे, की बऱ्याच वेळा मी हे स्पष्टपणे माझ्या सेशन्समध्ये बोलतो, की तुम्ही लोकं इंजिनिअर नाही किंवा तुम्ही इंजिनिअर झाले नाही आहात. तुम्हाला केलं गेलंय. तुम्हाला तुम ढकललंय. तुम्हाला बनवलंय. आता काय बनवतात ते लोकांना माहिती आहे. आपण ते पण हे आहे आणि हे मुलं ॲग्री करतात. म्हणजे बोटावर मोजण्यात मी जनरलाइज करत नाही खरंच, म्हणजे जनरलाइज करू पण नाही. पण येस बरेचसे जे इंजिनिअर आहेत, जे खरंच नेटाने केलेलं ज्यांनी आहे वगैरे सगळं आहे. पण बऱ्याच लोकांनी आता पुन्हा त्याच्यात पण आता मी 2 मेजर पार्ट सांगेन, की कोविडच्या आधी आणि कोविडच्या नंतर. ओके. कोविडवाला सीन तर खूपच सध्या वाईट आहे. हं, म्हणजे काही गोष्टींचे मी मध्यंतरी असंच एका मुलाला रागवलं बरंचसं. माझ्या मते काय बार्शीवरून आला होता आणि त्याला बेसिक इंग्लिश काहीतरी येत नव्हतं किंवा एक टेक्निकल टर्म हं. आहे पॉलिमॉर्फिझम, तर त्याची स्पेलिंग नाही आलं त्याला आणि मी झापझापलं, की "अरे कसं काय तू कॉम्प्युटर इंजिनिअर वगैरे?"
तर तो नंतर थोडासा असा उदास किंवा रडत काइंड ऑफ आला होता, की "सर सॉरी" आणि हे ते. मी म्हटलं, बाबा काय झालं?" म्हणजे "ठीक आहे ना, मी रागवलो वगैरे सगळं ठीक आहे. पण आता इथून पुढचं कर." तो म्हणाला, "नाही, कोविडची बॅच आहे." त्यामुळं आमचं असं चाललंय. अरे कोविडची बॅच मी म्हणजे म्हटलं, काय? पण "मलाही." हे कारण देतोयस तू मित्रा? हो, हो, हो. मित्रा, खरंच अरे काहीतरी घडलंय तुझं. म्हणजे हा हा मलाही एक मोठा शॉक होता, की हे एक्सक्यूज देतात आता लोकं, की कोविडची बॅच आहे आमची. पण मी तरी पण त्याला विचारलं, "मग मग काय झालं? कोविडची बॅच आहे तर?" त्याचं म्हणजे त्यांनी जितक्या ऑनेस्टली ते आन्सर दिलं, मला खरंच ते पटलं आणि मी अजिबात हे म्हणत नाही, की हे सगळ्यांनी केलं पण बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. यू वोंट बिलीव्ह मुलांनी प्रश्न पण नाही वाचलेत. ऑनलाईन एक्झाम झाल्या आणि मग आज पहिल्यांदा तुझी काहीतरी एक्झाम झाली होती आणि हं, ह्याचं बॅच बी होती, बॅच ए. तर तू याला सांगितलं 2चं ए आहे, 3चं बी आहे, 4चं सी आहे, एम-सी-क्यूज. प्रश्न पण वाचलेले नाही आहेत मुलांनी. पण मला हे टेन्शन हे आहे की कॉलेजेसनी बेसिक रँडमाइज नाही केलं. मी 12वी जेव्हा आय-टीचा पेपर दिला होता, माझा आणि माझ्या शेजारच्याचा पेपर वेगळा होता. क्वेश्चनचं सिक्वेन्स एवढंही नाही केलेलं. अरे पण हे स्केरी आहे. हे खूप डेंजरस आहे. हे आहे. आता म्हणजे कोविडची आता बॅच ही एक आयुष्यात कसं एक्झाम देऊ शकतो? म्हणजे उद्या एम-बी-बी-एस वाल्यांनी काय करायचं? कोविडची बॅच आहे, सॉरी मला माहीत नाही याच्यापुढे कसं फाडायचं. हो. हो. म्हणजे खरंच आहे, की तुम्ही करायला पाहिजे काहीतरी त्याचा पुढचा कोर्स कळायला पाहिजे, की कसं फाडायचं त्याचं किंवा म्हणजे टीचर्स आता टाकले. आता काढायचे मला माहीत नाहीत. बापरे! म्हणजे ते खरं तर त्या चक्रव्यूहात अडकलेत. अभिमन्यूसारखे आत गेलेत. होय. बाहेर यायचं माहिती नाही त्यांना. हो, हो. परफेक्ट म्हणजे हे हे मी आता कधीतरी एक्झाम्पल म्हणून देईन पुढं माझ्या स्टुडंट्सला, की असं झालेलं आहे या लोकांचं खरं, की चक्रव्यूहात अडकलेत आणि हॉनेस्टली ते मोठं भेदावं लागणार आहे बऱ्याच टीचर्सला, बऱ्याच स्टुडंट्सला. त्यांचा एक ॲटिट्यूड म्हणून पण ते भेदावं लागणार आहे असं मला वाटतं. हं. कारण हे एक्सक्यूज बरेच लोकं स्वतःला देत आहेत. हे रिझन बरेच लोकं देत आहेत जर रिझल्ट नाही आले तर. हं. आणि अनेकांना रिझल्ट्स आलेत काही लोकांना तर ते नंतर लक्षात आलं की त्यांचा प्रॉब्लेम झाला. म्हणजे इव्हन कोविडमध्ये हं. वगैरे जसं आपण इंजिनिअरिंगच्या ह्याच्यामध्ये बोलू, की बऱ्याच लोकांना मग असं झालं की फेक एक्सपिरियन्सेस सर्टिफिकेट वगैरे दिले गेले. काही कंपन्या आता बंद झाल्या त्या कंपन्या. हो, टाळं तुला लागलं माहिती ते. आहे ना हे सीन? झालेलं नाही. आहे. हा सीन तुला माहिती नसेल सांगतो. गंमत अशी होती. इर्षाद, इर्षाद. अरे माझाच रूममेट होता एक आधीचा, लग्नाच्या आधी ज्या रूममध्ये मी राहायचो तिथे. आणि त्यांनी 2 वर्ष काहीच नाही केलं. तर म्हटलं 2 वर्ष गॅप कसा दाखवायचा? गॅप दाखवला तर लाज वाटते. जॉब नाही मिळत. तर त्यांनी ₹60,000 भरून ₹60,000 भरून बरं का, हं. एक 2 वर्षाचं एक्सपिरियन्स लेटर घेतलं. लिटरली त्यांनी काही नाही, फक्त प्रिंट केलं. एक चांगलं कंपनीचं नाव वगैरे चेक केलं ऑनलाईन ही कंपनी आहे का? त्यांचं जे सगळे लीगल ॲड्रेस वगैरे घेतले. गावात गेला, शिक्का बनवला ₹100-200 चा. शिक्का मारला, साइन केली, डन. म्हटलं हे काय फक्त 250 जी-एस-एम पेपरवरती प्रिंट केलं म्हणजे एक्सपिरियन्स लेटर होत नाही. पण आणि बरं त्याला त्याच्यावर जॉब मिळाला. त्याच्यावरती त्यांनी एक्झॅक्टली. 30% हाईक घेतली आणि त्याला जॉब मिळाला त्याच्यावर. दॅट्स अ प्रॉब्लेम पण या की कंपनीज व्हेरिफाय नाही करत का ही इन्फॉर्मेशन? आणि करतायत, ग्राउंड लेव्हलला तेव्हा करत करत नव्हते. नव्हत्या. ओके. कोविडच्या वेळेला करत नव्हत्या. कारण ह्या सगळ्या गोष्टी होत्या. हळू-हळू करतायत, मग त्या ओके. लोकांना काढतायत. असे बरेच इन्सिडेंट झाले. पण मुळात तेच आहे, म्हणजे की तुमची व्हॅल्यू सिस्टम काय आहे? हं. त्याच्यात जसं मी म्हणालो, की ठीक आहे, तू 3 वर्षाचा एक्सपिरियन्स दाखवू शकशील, पण काम दिल्यानंतर? हो. काय म्हणजे काय होणार तुमचं काम 3 कुठून वर्ष आणणार आहेस तू? काम बरोबर. कसं सगळी उत्तर Googleला माहीत नाही आहेत. हो. रादर एआयला पण माहीत नाही आहेत सगळी उत्तरं. म्हणजे तुम्हाला जर काम करायचं असेल, तर ते कसं करायला पाहिजे वगैरे. तर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असंच एक खेळ म्हणून मागत नसते कुठली कंपनी. करेक्ट, काही करेक्ट. हो. कंपन्या फ्रेशर्सच का घेतात मग? कारण त्यांना त्याच लेव्हलचं काम दिलं जातं हो. आणि मग त्यांना ग्रूम केलं जातं. हं. मग तुम्ही जेव्हा फेक एक्सपिरियन्स घेता, मी जसं म्हणालो, की काही लोकांना मी तसे इन्सिडेंट बघितलेत. म्हणजे एक मुलीचा आमच्या YouTubeवरच हं. व्हिडिओ आहे, की 20 लाखाचं पॅकेज होतं. 20 लाख पॅकेज. 3 वर्षाचं काहीतरी तिला एक्सपिरियन्स लेटर लावून दिलं. हं. पण तिचं असं म्हणणं, की तिथं कामाला बसले आहे आणि आजूबाजूचे एन्जॉय करतायत काम संपवून आणि हे आणि हं. ही लागली आहे सॅटर्डेला, संडेला. बरं ते काम नाही केलं तर नोकरी जायची भीती वेगळीच आहे. हो. ते म्हणत होते थांब, म्हणजे त्या कंपनीने असं काढलं वगैरे नाही. पण तिला लक्षात यायला लागलं, की आपलं चुकलं मेजर काहीतरी आणि मग तिनं प्रॉपर रेझिग्नेशन देऊन मग तिनं कोर्स केला वगैरे. तो भाग आहेच. पण दॅट इज व्हॉट हॅपन्ड विथ कोविड. म्हणजे कोविडचे अशा गोष्टी हं. आहेत ना, मी आमच्या एक प्लेसमेंट ऑफिसर आहेत सर, त्यांना म्हणत होतो, की सर आता एक 2-3 वर्षानंतर बऱ्या बॅचेस येतील ना कोविड संपल्यानंतरच्या. सर म्हणाले, "नाही, तू विचार कर की ज्यांचं 10वी-12वी कोविडमध्ये गेलं त्यांचं किती सगळं चुकत गेलेलं असेल." हे जे ऐकत असतील हे, तर त्यांनी ते रिझन देणं बंद करून आहे ना, रिझल्टसाठी आता प्रयत्न करायला हवेत. हो. म्हणजे आपण त्या पॉझिटिव्हिटीकडे जायला पाहिजे. म्हणजे हं, हं. नाहीतर खरंच आपलं कोविडने खूप नुकसान केलं असं होऊन बसेल. हं, हं. म्हणजे हे जे पण कोणी ऐकत असतील तर त्यांना हे कळायला हवं आता, की बाबा हे एक्सक्यूज देणं बंद करायला पाहिजे. हे रिझन देणं बंद करायला पाहिजे. बरोबर आहे. कारण लाँग रनमध्ये ते कुठेच तुम्हाला रिझल्ट नाही देणार आहे. तुम्ही किती दिवस ते रिझल्ट देत बसणार आहे आणि किंवा त्याच्यावर काही करेक्ट. कॅल्क्युलेट करत बसणार आहे गोष्टी. हं, ते हं. तुम्ही बंद करा आता. त्याच्या पुढे जायचं चालू करायला पाहिजे. तुम्ही एकतर हे ॲक्सेप्ट करा. हं. मी एक नेहमी एक वाक्य सांगत असतो, की प्रोग्रामिंग आहे ना, खूप चांगला माणूस बनवतं.
तर प्रोग्रामिंगमध्ये कंपायलर जो असतो ना, तो पहिल्यांदा चुका ॲक्सेप्ट करायला शिकवतो आपल्याला. की जर ओके. ती चूक म्हणजे ती जर तुम्ही असं नाही म्हणू शकत, का नाही चूक राहू दे. त्याशिवाय ती बायनरी क्रिएट होत नाही आणि तुम्ही ते रन करू शकत नाही प्रोग्राम. त्यामुळं प्रोग्रामिंगमध्ये पहिल्यांदा ते जे आहे ना बेसिक, की आपल्या चुका ॲक्सेप्ट करून त्या करेक्ट कराव्या लागतात, तर तुम्ही पुढे जाऊ शकता. हम्म. तसं आता या मेजर चंक ज्यांचं 10वी तसं गेलेलं आहे, हम्म. 12वी तसं गेलेलं आहे, ग्रॅज्युएशनमध्ये कुठे 2 वर्ष गेलेत, त्यांनी हे ॲक्सेप्ट करायला हवं, हम्म. की आम्ही हे चुकलोय आणि आता आम्हाला सुधारायचं आहे हम्म. किंवा आता आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे, तर पुढं करिअर मिळेल. हम्म. मी नेहमी म्हणतो, की एखादा कोर्स करून जॉब कोणालाही मिळतो. मी जसं मगाशी म्हणालो, की काही लोकांना आय-टीमध्ये जॉब असल्यासारखा वाटतो. त्यांना नंतर कळतं, की ते सगळं डेटा फोलपणा एंट्री वगैरे. करत होते. बरोबर. डेटा एंट्री करतोय कदाचित किंवा एखादी क्वेरी मारून मग दिवसभर निवांत राहतोय, कॉफी पितोय आणि एन्जॉय करतोय. 2 वर्षांनी कळतं, की तुला कॉफी प्यायलाच ठेवलाय. हो. तुला मला पाहिजे हा job करून एवढी एवढी कॉफी संपवायची आहे. तुला का का आम्हाला खर्च दाखवायचा आहे. वी वॉन्ट टू बर्न द कॅश. नवीन तो एक माहिती आहे ना, म्हणजे बर्न कॅश असं हे सगळं सुरू झालेलं आहे नाही, ना. आता झालं की त्यामुळं आता ते फुटलं ते पण आता आता. म्हणजे पण नाड्या ओढल्या की पण आपण ऑलरेडी कोविड वरती होतो, हा, तर म्हणजे तर आपण ते- yes. एवढं तुम्ही बंद कोविड करा. बॅच मधल्या लोकांचं हा. बॅशिंग केलंय, तर म्हणजे पीपल ऍक्च्युली वेंट थ्रू डिफिकल्ट टाइम्स ड्युरिंग हो, दॅट, आणि खूप definitely, लोकांचं जेन्युनली नुकसान झालं. म्हणजे एक्झॅक्टली. मी मुद्दाम हे आणतोय बिकॉज वी डोंट वॉन्ट टू साऊंड इनसेन्सिटिव्ह हा टू नाही पीपल. करेक्ट करेक्ट म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतोय की अं, लोकांचं म्हणजे खरंच लोक कारण देतात, पण दॅट इज वन चंक ऑफ पीपल जे ऍक्च्युअल कारण देतात. पण एक्झॅक्टली. खरंच प्रामाणिकपणे लोकांचे नुकसान पण झाले. त्यांच्यासाठी टीचर्स अवेलेबल नव्हते, जे प्रॅक्टिकल ट्रेनिंग होणं अपेक्षित होतं ते खूप लोकांबाबत नाही झालं. त्याच्यामुळे प्रॅक्टिकली नुकसान झालं, पण दॅट कॅन बी युअर रिझन फॉर नॉट कम्प्लिटिंग व्हॉट एव्हर यू स्टार्ट. एक्झॅक्टली म्हणजे नुकसान मी जसं आय म्हणतो, अग्री. की जर आय अपोलॉजाइज रादर म्हणजे काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला असेल, हा. पण डेफिनेटली बऱ्याच अंशी बऱ्याच लोकांना त्याचा खूप त्रास झालाय. हो, हो. मी ते पण म्हणतो, की सेम थिंग म्हणजे मी दरवेळेसच हे म्हणतो, की आपण त्या बाबतीत काय करू शकतो असा विचार तेव्हा पण केला. तर आम्ही एक नवचैतन्य योजना म्हणून लॉन्च केली होती, की ज्यांचे ब्रेड विनर्स केले ज्यांच्या घरातले त्यांना आम्ही फुकट शिकवलंय अख्ख्या कोविडमध्ये. Oh, wow. आणि म्हणजे की ₹1 न घेता म्हणजे असं नाही, की आणि मी ते पण म्हणजे इच्छितो, की त्याच्यातल्या बऱ्याच लोकांना चांगले जॉब लागले. हम्म. ज्यांचे उलट घरामध्ये असे काही इन्सिडेंट झाले होते, ते खूप धीराने त्यांनी ते सगळं लढले हम्म. त्या वेळेमध्ये आणि त्यांनी केलं. मला एक प्रश्न विचारायचा होता. खूप वेळ झाला मी हा विचार करतोय, की अ, हे आपण बोलतोय ते जनरली ज्यांना बेसिक एक्सपोजर आहे आय टीतलं किंवा हम्म. त्यांच्या आजूबाजूचं कोणीतरी हे करतंय. पण इन जनरल छोट्या शहरांमध्ये ना ते खूप वेगळं आहे. छोट्या शहरांमधल्या कॉलेजेसमध्ये तर ते त्याच्याहूनही जास्त झालं आहे. कारण का कॉलेजेसना ना फक्त भरणा करायचा असतो. म्हणजे काही काही कॉलेजेसना. सो तिथून येणाऱ्या मुलांना आणि तिथे मग शिकवत नाहीत का? म्हणजे तिथे फक्त छोट्या गावातलं नाही, मला मला पुण्यातलेही असे आपल्याला खूप कॉलेजेस माहिती आहेत, हो. की जिथे फक्त भरणा आहे. याच्यात शिकवत नाहीत का किंवा याच्यामध्ये 2 गोष्टी हं. होत्या. 2 गोष्टी आहेत. आधी फक्त एकच गोष्ट मी म्हणायचो किंवा आता जसं तू म्हणाल, की तिथे शिकवत नाहीत का? तिथे शिकवतील पण की. हं. हम्म. पण असं कॉलेजचं एक जे वारं असं असतं ना, ते फर्स्ट इयर टू फोर्थ इयर हम्म. वगैरे, मुलांना पण शिकायचं नसतं ना हं. तेव्हा. हो. त्यांना पण काहीतरी वेगळंच करायचं असतं. तेव्हा त्यांना बाकीच्या गोष्टी करायच्या असतात. तेव्हा ते करिअर वगैरेचं असं हम्म. सिरियसनेस नसतो. म्हणजे ज्या दिवशी तुला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक दिवस सकाळी उठून असं वाटतं, की अरे आता काय करणार? त्या दिवशी तुला खरं तर खूप भीती वाटलेली असते, की बाबा माझं पुढं कसं होणार? हो. पण ही भीती तुला फर्स्ट इयरला वाटायला पाहिजे होती. 4 वर्ष तू अभ्यास करायला पाहिजे होता. त्यामुळं ते काही दोन्ही बाजूनी आहे, की बऱ्याच ठिकाणी कॉलेजेस शिकवत नाही आहेत, हे तथ्य आहे. पण बऱ्याच ठिकाणी असंही आहे, की कॉलेजेस सगळं शिकवत आहेत, सगळ्या गोष्टी देत आहेत. मुलांची इच्छा नाही आहे. हम्म. आणि मग ते असं सगळं मग ग्रॅज्युएशन नंतरच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे रादर मी तेच म्हणेन, की काय म्हणतात त्याला, की ग्रॅज्युएशन नंतर एम्प्लॉयबिलिटी हा जो वर्ड वापरतो हम्म. आपण, हम्म. की तो पण एक जर्नी आहे. हम्म. तो पण जर्नी करण्यासाठी मुलं तयार पाहिजेत ना. तुमची जमीन तयार असेल तर तुम्ही काय जे बीज टाकाल त्याच्यामध्ये त्याच्यातून काहीतरी उगवेल, अंकुरेल. तिथं ते असं असतं, की जमीन तयार आहे तर कधी पाणी म्हणजे पाऊस पडत नाही आणि पाऊस पडतो तर ती जमीनच ओसाड आहे. मग बरोबर. आता इथं ग्रॅज्युएशन नंतर ते सीन आमच्याकडे असं सुरू होतो, की आम्हाला पाऊस पण वेळेवर पाडावा लागतोय. आम्हाला आता ती जमीन पण हम्म. कसावी लागते आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हम्म. पण फक्त एवढाच मुद्दा असतो याच्यामध्ये, की इथं चॉईस आहे. ओके. फर्स्ट इयरला तू एकदा गेला, की तुला चॉईस नाही आहे ना, की म्हणजे एकदा तिकडं 12वीला ते झालं, हम्म. की 4 वर्ष तुला हेच करायचं आहे. हम्म. मग त्याच्यात चॉईस नाही. आता इथं हम्म. चॉईस आहे. मग चॉईसने तुम्ही आय-टीमध्ये येताय ना, माझं म्हणणं आहे, की तेव्हा आता तुम्ही क्लिअर राहा.
काहीतरी गोल सेटिंग करा, की मला याच्यासाठी आय-टीमध्ये यायचं आहे. हे गोल नाही पाहिजे, की वीकेंडचं एन्जॉय करायचं म्हणूनच पाहिजे पण आहे. कोणी यायला पाहिजे आयटीत म्हणजे हां. एक तर हे गोल तर मला मान्य आहे की बाबा हो. मला अल्टिमेटली 90% माणसांचं हेच गोल असणार आहे आणि ते खूप नॅचरल आहे की मला पैसे कमवायचे आहेत, हो. मला एक चांगली लाईफस्टाईल हवी आहे आणि मला माझ्या आईवडिलांना सुखी ठेवायचं सुखी आहे, ठेवायचं सुखी आहे, ठेवायचं आहे. माझ्या हां. बायकोला सुखी ठेवायचं किंवा मला किंवा स्त्रीला असू शकतं माझ्या नवऱ्याला सुखी ठेवायचं सगळ्यांना असं. हां. मी जसं म्हणलं, की कोणी यायला पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे, की कुणीही ज्याला बेसिक मॅथ्स येतं. ओके. कारण मी काय म्हणतोय, की मॅथ्स न येणारं आणि मी तरी पण आय-टीमध्ये खूप ग्रोथ केली. माझ्यासमोर तरी तसं उदाहरण नाही. हं. ओके. मग तुम्ही काहीही बाकीच्या गोष्टी सांगा, तर बेसिक मॅथ्स यायला पाहिजे तुम्हाला. ओके. आणि बरं येत नसेल, समजा आत्तापर्यंत तुम्ही इग्नोर केलं असेल, तर मग तुम्ही त्याच्यावर थोडेसे कष्ट घ्यायला पाहिजेत. हं, हं. ज्याला ॲप्टिट्यूड म्हणतो, ॲप्टिट्यूडमध्ये मी बऱ्याच वेळा सांगतो मुलांना, की लॉजिक म्हणून खूपशी गोष्ट बऱ्याच वेळा मॅजिक अशी सांगितली जाते. अरे तुला येतंय कोडिंग, थोडंसं लॉजिक डेव्हलप करावं लागेल. अरे तू इलॉजिकल होता म्हणून इथपर्यंत आला का? हं. तुझ्याकडे लॉजिक आहे, बेसिक काय आहे, मॅथ्स थोडंसं तरी पाहिजे. तुम्हाला ते अल्गोरिदम आम्ही ज्याला म्हणतो, की अल्गोरिदम्स येतात का ते पहा. आणि त्यासाठीचा जो बेस आहे, हं. की ॲप्टिट्यूडचा बेस आहे. मी एक बाय हार्टिंग कल्चर ज्याला आपण मगअप म्हणतो, की हं. तुम्ही इंजिनिअरिंग कसं केलेलं आहे? मी त्याला दरवेळेस ते म्हणतो, की ओमिटिंग स्टाईलनी केलेलं आहे. मुलं म्हणतात, "अरे एकदम उलटी." हो, तुम्ही काय करता रात्रभर बसून, "अरे एक रात में पेपर निकाला है मैंने, M3 मेरा, मैंने एक रात में ये निकाला है मैंने." तर ही काय खूप प्राउड करण्याची गोष्ट नाही आहे किंवा त्या एजला केलं पण असेल. ते मागं आहे ना आता, ते सगळं सोडा. हो. पण तुम्ही करियर असं करू शकत नाही. हं. म्हणजे रोज रात्र जागून तुम्ही उद्या काहीतरी कोड करणारे जाऊन असं होऊ शकत नाही ना. त्यामुळं तुम्ही काही गोष्टींचा बेस पक्का करायला पाहिजे. काही ठिकाणी बाय हार्ट करणं वगैरे ज्याला आपण म्हणतो, की आपले पाढे-पाठ पाहिजेत. हं. ओके. मी नेहमी एक जॅपनीज लोकांचं उदाहरण देतो, की 2 कल्चर आहेत, इंडियन कल्चर आणि जॅपनीज. तर जॅपनीजवाल्यांचं जनरली असं आहे, की ते लोकं काही बाय हार्ट करत नाहीत. मग त्यांना बेसिक कॅल्क्युलेशनला म्हणजे मी 2 वर्ष शिकवलं जॅपनीज लोकांना. मला जॅपनीज येत नाही, त्यांना इंग्लिश येत होतं. तर त्या लोकांना काही बेसिक कॅल्क्युलेशनच्या वेळेला प्रॉब्लेम यायचा आणि हं. मी ते केल्यानंतर हो, सेन्सी करून एकदम असे हे व्हायचे. कारण आपले पाढे तेव्हापासून पाठ आहेत. आणि हे त्यांच्या कल्चरमधून म्हणजे आपण त्यांच्या कल्चरमध्ये हे नाहीच आहे, पाढे वगैरे बाय हार्ट करणं. पण 2 वर्षामध्ये एकही जॅपनीज माणूस कधीही लेट नाही आला त्या कोर्ससाठी. हं. आपल्या इथं पब्लिक प्रचंड म्हणजे IST इंडियन स्टँडर्ड टाईम. अरे, अरे! अरे, आपल्याच गोष्टीला आपण एवढं बदनाम करून ठेवलेलं आहे ना ते, की इंडियन स्टँडर्ड टाईम. तर ते करू नये. कल्चर वाईज मला वाटतं, की आपण त्यांच्याकडून ते घ्यावं, की बाबा पंक्च्युअल राहणं आणि आपल्याकडं जे कल्चरमध्ये चांगलं आहे, हे बाय हार्ट हं. करणं. ज्याला काही 20 पर्यंत पाढे येतात, 30 पर्यंत पाढे येतात, ज्यांचं बेसिक मॅथ्स बेटर आहे. बरं मी दरवेळेस सांगतो, की बिलीव्ह मी, मी अजिबात साइन कॉस थिटा पण म्हणत नाहीये. जे तुम्हाला 9वीला किंवा 10वीला गरज अजिबात ते पण नको. पण तुम्हाला 8वी पर्यंत तरी मॅथ्स चांगलं यायला पाहिजे. हं. 8वी म्हणतोय मी. ओके. ते पण जर तुम्ही अवघड म्हणत असाल, मी जसं मगाशी म्हणालो 2b = 6 मध्ये जर b = 3 नाही आलं लगेच, तर थोडंसं अवघड जाणार आहे हे सगळं. हं. कारण मग मी जसं म्हणतो, की त्याचा स्पीड ज्या पद्धतीनं ज्याला आपण एम्प्लॉयबिलिटी म्हणतो किंवा एफिशियन्सीची ज्या गरज आहे, त्या एफिशियन्सली कदाचित ते होणार नाही गोष्टी. बरोबर. मग तुम्हाला ते अवघड वाटेल. हं, मग तुमचं असं हं. होईल, की अरे हा फ्रायडेला सगळं काम संपवून एन्जॉय करतोय आणि तू इव्हन जरी पार्टीला गेला, कारण काहीतरी म्हणजे ऑफिस बंदच आहे, काम करू शकत नाही म्हणून. त्या पार्टीमध्ये तू विचार करत बसशील, की अरे मी कोड कसा सबमिट करणार मंडेपर्यंत हं. किंवा मला टी-एलला काय उत्तर द्यायचं आहे किंवा मला अवघड आहे आता इथून. हे जे आहे किंवा मग सॅटर्डे, संडे बसून मला करावं लागेल. म्हणजे गेला वीकेंड. म्हणजे ज्या फॅसिनेशनने तुम्ही येताय, ते पण राहणार नाही. हं. सो तुम्ही बेसिकली ते करायला हे हवं. कोडिंगवरती मी कारण हे मी सगळे प्रयत्न करून झालेले आहेत आणि मी सोडून दिलेलं आहे एक कोर्स. त्यामुळे मला ते जाणवतं, की आणि तेव्हा मला माझा मित्र, "अरे काय लागतं त्याला? क्वेरी टाक, Googleवरती सापडून जातो. तुला स्टॅकवरती कोड सापडून जाईल." काय बरं ते काय असतं ते? सबस्टॅक. हे असं काहीतरी त्यांनी साईट सांगितली होती मला स्टॅक त्याच्यावरती ओव्हरफ्लो. हां, स्टॅक ओव्हरफ्लोवरती साईट हे सापडून जाईल. आता तर त्याच्या पुढचं आलंय. ए आता तर मग मी ChatGPTवरती टाकतो किंवा हं. Google बार्डवरती टाकतो. मग हे जर Google बार्ड आणि ह्याच्यावरती होणार असेल तर मग त्या म्हणजे त्यांनी जॉब्स आहेत का मग हे ह्याच्यावरती? हां, खूप म्हणजे हां, ते म्हणणं व्हेरी गुड क्वेश्चन. इट्स अ क्वेश्चन. यू आर अ व्हेरी गुड क्वेश्चन.
मी एक उदाहरण याच्यासाठी बऱ्याच वेळा देत असतो, जे बऱ्याच लोकांना माहिती असेल, की फ्रिज जेव्हा लॉन्च झाले, रेफ्रिजरेटर्स आपले, हम्म. तेव्हा जे असं होतं, की जे रेफ्रिजरेटर लोकांनी कंपन्या आणल्या, ते खूप पैसे कमवतील आता आणि हे ते. ऑब्व्हियसली त्यांनी पैसा कमवला, पण त्याच्यापेक्षा जास्त पैसा कोणी कमवला? तर रेफ्रिजरेटर यूज करून पेप्सी आणि कोको कोलानी पैसा कमवला ना. हे उदाहरण आजकाल इंटरनेटवर पण खूप फेमस झालं असेल. पण हो. दॅट इज द सेम थिंग. हो. एआय इज अ टूल. मग तुम्ही ते कसं वापरणार आहे? म्हणजे एआयमुळे तुमची नोकरी जाणार नाही. तुम्ही जर ते बेटर करू शकला, तर तुम्ही आत्ता जे कमवता त्याच्यापेक्षा जास्त चांगलं कमवू शकाल. राईट. मग तुम्ही कसं वापरता त्याच्यावर? मी जसं म्हणतो, की दरवेळेसच इंटरनेटपासून सगळं आणि हे प्रत्येक वेळेस आलेलं आहे. म्हणजे हा प्रश्न हा म्हणजे काय म्हणतात त्याला कदाचित अश्मयुगापासून असणार आहे. नवीन चाक आलं, की चाक आपल्याला मारेल का? असं वाटलं असणार आहे. सगळ्यात मजेशीर गोष्ट आहे ना, बघ ना, मला हे वाटतं, की इंटरनेट आलं किंवा कोणतंही मीडिया आलं, की इट्स अ ग्रेट इक्वलायझर. म्हणजे एआय टूल असल्यामुळं हो. आणि इंटरनेट असल्यामुळं माझ्यासारखा इस्लामपुरात बसणारा मुलगा, पुण्यात असणारा मुलगा किंवा MIT स्टॅनफोर्डमध्ये असणारा मुलगा, सगळ्यांकडे ऑलमोस्ट 99% इन्फॉर्मेशन तरी सेम आहे. हो. काय असेल बाबा, Access to information access to तर same information आहे. आहे. Exactly. आता त्याच्यावरती मी सनी लिओने बघायचं आहे का काय बाबा सुनील सॉरी सुंदर पिचाई बघायचंय. सगळ्यात शेवटी डेमोक्रेटाइज करतं आपल्याला ते. आणि बरोबर आहे. मला वाटतं की हे मग त्याची भीती हां. बाळगण्यापेक्षा खरं तर हाऊ यू कॅन मेक यूज ऑफ इट बेटर फॉर युअर बेटरमेंट ऑन बघायला दॅट पाहिजे. नोट जर तुम्ही मला आता कोणीतरी असं की रॅपिड फायरमध्ये विचारलं की बाबा ऑनलाईन की ऑफलाईन, म्हणजे ऑनलाईन मला इतकंसं म्हणजे आधी आवडायचं नाही, समजा की आय एम एन ऑफलाईन गाय वगैरे आपण जसं म्हणतो ना, तसं की माणसांना भेटायला आवडायचं हे. पण जर तुम्ही खरंच एक स्टुडंट म्हणून विचार केलात किंवा मी जर हम्म. स्टुडंटसाठी विचार करणारा टीचर असेल, तर ऑनलाईन इज अ बेस्ट ऑप्शन. वाव. हां म्हणजे म्हणजे जनरली टीचर्स नाही म्हणतात हां. का? कारण मला तेच म्हणायचं, की तुम्ही थोडेसे पण डिसिप्लिन्ड असाल, थोडेसे पण. म्हणजे तुमचं एक बेसिक शेड्यूल आहे आणि तुम्ही ते खरंच फॉलो करताय, तर ऑनलाईन इज अ बेस्ट ऑप्शन. म्हणजे जसं तू म्हणाला, की तू इस्लामपुरातून आहे, मी सोलापुरातून आहे स्वतः, की मला माझ्या क्वालिटीचं शिक्षण जर खरंच त्यावेळेला सोलापुरातून मिळालं असतं, मी सोलापूर नसतं सोडलं. हम्म. 15-20 वर्षापूर्वी तरी नक्कीच सोडलं हम्म. नसतं. म्हणजे मी सारखं म्हणजे इतकं म्हणजे असं वाटायचं सारखं, किंवा मला नाही का असं दसरा दिवाळीला जाणं असेल किंवा याच्यासाठी ते असं असायचं, की यार माझे दोस्त आहेत इथं, Correct. माझी सगळी इकोसिस्टम आहे इथं. मग ते सोडून मला यावं लागलं तेव्हा, कारण मला ॲक्सेस नव्हता. जसं ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन म्हणतो हम्म. तसा आत्ताचा जो कोर्स आहे तसा, की ऑनलाईन बट तुम्हाला घरचं जेवण मिळतंय. तुम्हाला घराचं इथं येऊन जे आहे ते भाडं द्यावं लागत नाही, हो. किंवा काय ज्याला आपण म्हणतो की एन्व्हायरमेंट सूट होत नाही तुम्हाला. मग तुमच्या बाकीच्या गोष्टी आहेत, बट तुमचे खरेच रूममेट कसे मिळतील हे पालकांना पण भीती असते. हम्म. मग जर तुम्ही थोडेसे डिसिप्लिन असाल, जर तुम्ही ऑनलाईनला त्यावेळेला लॉग इन होताय, आमचा कोर्स जवळपास काहीतरी 5 ते 6 तासाचा असतो. हम्म. तुमचा मोठा चंक तिथं जातोय, मग अभ्यासाला परत तुम्हाला एक 3-4 तास जर तुम्ही दिले, तर तुम्ही इतके इक्विप्ड होऊन याल. जर तुम्हाला खरंच नोकरीसाठी पण यायचं असेल, तर खरंच फक्त नोकरीसाठी याल. बरोबर आहे. आणि जेव्हा नोकरीसाठी याल, तुम्ही लिटरली काही इंटरव्ह्यू कॉल्समध्ये तुम्ही प्लेस होऊ शकता मग. तुम्ही जर एवढे इक्विप्ड होऊन आलात तर. आणि मग तुमचं चालू झालं ना, म्हणजे तुमचा पगार चालू झाला. त्यामुळे जे खर्चाचा बोजा वाचणं आपण म्हणतो, बरोबर. बाकी सगळ्या गोष्टी, ते सगळं नीट होऊन मग जाईल. तुमच्या कम्फर्टमध्ये तुम्हाला ते बरं, हे करता इंटरेस्टिंगच येऊ आहे ना, कारण शकतं. मला लक्षात येतं ना, बघ ना, कुठेही पुण्यात यायचं, मुंबईत यायचं म्हटलं शिक्षणासाठी, की राहायचा खर्च आला, खाण्याचा खर्च आला, ते कल्चरली वेगळं, तिथे आले नवीन शहरात टेन्शन येतं, भाषेचं टेन्शन, हो. राहण्याचं, ते फिरण्याचं, ट्रान्सपोर्टचं सगळं, आणि एक डबल एक्झॅक्टली. जबाबदारी असते. त्या प्रेशरमध्येच शिकायला वेळ कमीच मिळतो, तुला प्रेशरच येतं जास्त. म्हणजे माझ्याकडे आत्ता प्रचंड जो क्राऊड येतो तो विदर्भातून येतोय. ओके. अमरावती, नागपूर इकडून खूपसा क्राऊड येतोय. चंद्रपूर रा- तर म्हणजे तुम्ही विचार करा, की तेवढ्या लांबून लोकांना हम्म. यायचं आहे, ते किती प्रेशर असणार आहे. दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू से, की ते प्रेशर थोडंसं तुम्ही रिलीज होऊ शकतं रिलीज होऊ थोडं. शकतं. हो, म्हणजे जर थोडं तुम्ही online टेन्शन करू तुम्ही शकाल. स्वतःवरचं कमी करू शकता. करू Correct आहे, शकता. correct. आता आपण एवढं आयटी बद्दल बोलतोय ना, मला हा खूप कायम पडणारा प्रश्न आहे, की आयटीची कपॅसिटी आहे का, की एवढा जो काय लोंढा येतो तो सगळ्यांना अकॉमोडेट करा, नाहीतर मग ते अल्टिमेटली तुम्ही म्हटलं तसं तुम्ही फक्त कॉफी प्यायला बसल्यासारख्या त्या कंपनीत बसून राहता. हो. बँडविड्थ आहे का? तर येस, नक्कीच आहे. म्हणजे ओके. तुम्ही काय म्हणू शकता, की पोटापाण्याचं देऊ शकेल का आयटी? तर नक्कीच देऊ शकतो. हम्म. मी ही गॅरंटी तर घेऊच शकतो. म्हणजे तुम्हाला एक 10,000चा जॉब पाहिजे, की मला काही EMI नाही आहे, पण माझा खर्च तरी निघतोय सध्या, हम्म. वर्ष 2 वर्षांनी बघू, 10,000 15,000 असे जॉब तर तुम्हाला नक्की मिळतील. त्यामुळे इफ यू आर आस्किंग अबाउट अ बँडविड्थ, नक्कीच आहे. हम्म. आता पुढचा प्रश्न आहे, की ते सुरू झाल्यानंतर मग तुम्ही ग्रोथ काय करा? हम्म. म्हणजे आताची पिढी अशी नाही आहे ना, की ज्याला फक्त पोटापाण्याची चिंता आहे.
हं. म्हणजे त्यांच्याकडे बेसिक घराचं वडिलांनी सांभाळलेलं आहे किंवा बाईक तरी तू अफोर्ड करू शकतोच. म्हणजे एक आधीची पिढी अशी होती, की बाईक घेण्यासाठी पण त्याला नोकरी स्वतःचीच पाहिजे असायची, कारण वडिलांकडे पण बाईक नव्हती. काइंड ऑफ म्हणजे. हं, आणि मग आता तसं नाही आहे ना. आता यांचं कसं आहे, की बाबा 2 बीएचके आहे, आता मला 3 बीएचके पाहिजे आहे. हं, हं. मग तुला 3 बीएचके पाहिजे, तर तुझा बेसिक ईएमआय पुण्यासारख्या शहरामध्ये 3 बीएचकेची किंमत काय? आणि तुझा बेसिक ईएमआय काय? आणि मग तुझ्याकडे काय उरतं? हं, ह्याचे कॅल्क्युलेशन्स आहेत का? त्या ग्रोथप्रमाणे तुम्ही जाणार आहात का? हं. हे कोणी म्हणजे हे सगळं केलंय का कॅल्क्युलेशन काहीतरी? हं, हं, की हे बेसिक कॅल्क्युलेशन्स आहेत. हे सगळ्याचे कॅल्क्युलेशन्स आहेत का? नाही, मला आयुष्यभर 2 बीएचकेमध्येच राहायचं आहे आणि मला ओव्हरऑलच लाईफ अशीच एन्जॉय करायची आहे. तेवढी बँडविड्थ तर आरामात आहे. ओके, म्हणजे ओके. आता आणि मी जसं म्हणालो, की मगाशी जे बोललो, की ग्रोथ, की तो जॉब कुठला आहे? हं, जसं म्हणालो, की एक बेसिक क्रायटेरिया ठेवा, की तुम्हाला खरंच फ्रेशर म्हणून जेव्हा जॉइन होता, तेव्हा 5 ते 6 वर्ष 5 ते 6 तास दिवसातले तुमच्याकडे काम आहे का? हं, तो जर बेसिक क्रायटेरिया असेल, तर तुम्हाला ग्रोथ मिळते. कारण म्हणजे 6 तासाचं जर तू काम करशील, तर तुला काढणं कंपनीच्या जीवावर येणार आहे एक दिवस. हं, की हं, कारण करत नाहीत. मुलांना म्हणजे असे एम्प्लॉयबिलिटी जे आपण म्हणतो, की फ्रेश तुम्ही जर बघितलं असेल ना, की 0 मंथ्स एक्सपिरियन्स किंवा 0 एक्सपिरियन्स फ्रेशर्सला ओपनिंग नाहीत. पण 6 मंथ्सला ओपनिंग आहेत. का बाबा असं? म्हणजे असं काय तीर मारतो कोणी हं. 6 6 महिने. महिन्यामध्ये? तर कंपनीच्या साईडने म्हणजे आता आम्ही जेव्हा प्लेसमेंटसाठी कंपन्यांकडे हं. जातो, आम्ही विचारतो, की त्यांचं असं म्हणणं असतं, की बेसिक स्वाइप इन स्वाइप आउट करायला येतो. लॅपटॉप ओपन हो. करून 9 वाजता लॉग इन व्हायचं तरी माहीत असतं. नाहीतर कॉलेज-विलेजमध्ये हे सगळं नाहीच ना, म्हणजे सगळं कॅज्युअलीच. "हां सर, लेट आलो. मे आय कम इन?" हं, अर्धा तास लेट. हं. "हमको इंजिनियर बनाया गया." ढकललंय, ढकललंय ते. हां, मग ती एम्प्लॉयबिलिटी जी आहे, ती हं, तुमच्याकडे आहे का? तो डिसिप्लिन आहे का? म्हणजे 6 महिने, वर्ष, तर ते जर तुमच्याकडे असेल, तर खरंच म्हणजे आजकाल असं म्हणतात, की ॲटिट्यूड असेल, तर तुम्हाला स्किल्स आम्ही देतो. हं. हं. सगळ्या या कंपन्या म्हणतायत, की आम्हाला आम्ही तुम्हाला ट्रेन करतो. तुमच्याकडे बेसिक तो ॲटिट्यूड तरी आहे का बापरे! काम तुम्ही करायचा? ओंकारला तलवारच दिली हातात. कारण माझा आणि ओंकारचा हाच वाद आहे. माझं म्हणणं आहे, की बेसिक स्किल असणाऱ्या माणसाला घ्यायचं. ओंकारचं म्हणणं आहे, स्किल आणता येतील. ॲटिट्यूडवाला माणूस पाहिजे आपल्याला. नाही खरं आहे, खरं आहे. म्हणजे मी आजकाल म्हणतो ना, की तुम्ही काय इंटेन्शननी येताय तिकडं? नाही मला कंपल्सरी सॅटर्डे, संडे सुट्टी पाहिजे. घे ना सॅटर्डे, संडे सुट्टी. पण खरंच फ्रायडेपर्यंत तू तेवढं तगडं काम करतोस का? हं. की जे सॅटर्डे, संडे तुला सुट्टी आहे. नाही तू तिथं पण असाच टिवळा-बळा करत राहशील, तर मग कधी ना कधी तुला म्हणजे अक्कल पटेल ना. सोमवारच्या लंचलाच पुढच्या फ्रायडेची हां, 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 हां. दिसायला लागली. हां, हे हां. अरे मी होतो ना, मी मी हिंजवडीत जायचो ना, तेव्हा माझं हे माहिती आहे ना. सोमवारी दुपारी लंचलाच माझी एक कलीग होती, ती म्हणायची, "अरे यार, फ्रायडे बहुत दूर है." म्हटलं, "अगं काल आलो आपण सुट्टीवरनं." सो तिथंच चालू झालं, ते कसं व्हायचं ना, यू आर अवघडच आहे. ट्रॅप्ड. यू आर वाईज येस. ट्रॅप्ड असं तिला सो सांगायची गरज आहे. इफ यू आर हॅव्हिंग अ गुड ॲटिट्यूड, मी परत त्या आपल्या पॉइंटकडे येतो, की बँडविड्थ. हं, इफ यू आर हॅव्हिंग अ गुड ॲटिट्यूड, ह्यूज बँडविड्थ आहे, ह्यूज ग्रोथ आहे. तुमच्याकडे राईट ॲटिट्यूड आहे का? आणि ऑब्व्हियसली मग जसं आम्ही म्हणतो, की मग ॲटिट्यूड आणि स्किल्स हे कॉम्बिनेशन केलं, तर मग काय म्हणजे हं, लोकांना हं. काय काय दुसरं म्हणजे बरोबर आहे. अपेक्षा काय आहे दुसरी? करेक्ट, करेक्ट, करेक्ट. सर थोडंसं आम्हाला इन जनरल आपण बऱ्याचदा मगाचपासून उल्लेख केला आपण की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही जे करताय हे कशा पद्धतीने करता? कारण का तेच थोडं जरा सांगू शकलात, की बाबा नक्की काय आहे फर्स्ट बीट सोल्युशन्स आणि काय हे आहे? की आम्ही हे 4 लीडर्स आहेत, जे आधी टीचर्सच होते. वेल एस्टॅब्लिश्ड टीचर्स म्हणू शकतो, कारण आम्ही सगळेच फ्रीलान्सर होतो. टीचर म्हणून स्टुडंट्सला काय-काय, जे हवं जेन्युइनली ते सगळं आम्ही द्यायला तयार आहे. हं, म्हणजे स्पष्ट मत आहे, की तुम्ही जेन्युइन मी मी खूप वेळा हे वाक्य आमच्या काउन्सिलिंगमध्ये माझ्या म्हणत असतो मी, की तुम्ही एक प्रॉडक्ट म्हणून जर आमच्याकडे पाहिलंत, की हा ₹10 घ्या आणि बिस्किटचा पुडा दे. तर मग आम्ही तसंच तेवढं तरी देणारच देणार. म्हणजे हं. पार्लेजी पण जर देतं ₹10 तुम्हाला हे ब्रँड म्हणून, तर तेवढं तरी प्रत्येकाकडनं अपेक्षा. पण जर तुम्ही स्टुडंट म्हणून आलात, तर तुम्ही 100% नाही 200% 300% आमच्याकडून घ्याल. आमचं एक हे आहे, की कोर्स के साथ भी आणि कोर्स के बाद भी. येस. सो थँक यू सो मच आमच्याकडे आल्याबद्दल आणि आम्हाला इन जनरल आय-टी रिलेटेड जरा आपण काय म्हणतात त्याला बऱ्यापैकी मिथबस्टर्स की जी काही टिपिकल मिथकं तयार झाली आहेत आपल्या समाजात, हं. ती थोडीशी त्याची जरा डोळे उघड केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. म्हणजे मला मेजर खूप गिल्ट होतं, की अच्छा आपण आय-टीत नाही करत आहोत. कारण ना त्यांचे पगार बघून उगाच प्रेशर यायचं. पण मला आता काही वाटत नाही. कारण ठीक आहे म्हणजे धिस इज नॉट व्हॉट आय रिअली वॉन्टेड टू हां. डू. हं. तर खुश आहे मी तसा. आम्ही खरंच आहे, की गती ज्याच्यामध्ये आहे ना, ते करावं. हं. म्हणजे फक्त एवढंच आहे, की आम्ही म्हणतो प्रोबॅबिलिटी
आय-टीमध्ये गती असण्याची जास्त आहे सगळ्यांचीच. त्यामुळे सगळे येऊ शकतात. हम्म. पण जर ते तुम्हाला नाही असेल, तर तुम्ही तुमचं दुसरं वेगळं काहीतरी करावं. एवढंच. करेक्ट. ॲब्सोल्युटली. येस, थँक्यू सो मच. तुम्ही हा एपिसोड पाहिलात. यूट्यूबवर बघताय तर प्लीज सबस्क्राईब करा आणि इतर कुठल्याही प्लॅटफॉर्म्सवर ऐकताय तर फॉलो करायला विसरू नका. आणि तुम्हाला सरांकडनं कन्सल्टेशन हवे असेल, ते काय काम करतात हे बघायचं असेल तर त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. फर्स्ट बिट सोल्युशन्स तुम्ही चेक करू शकता आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. येस. थँक्यू. थँक्यू. आणि जर तुम्हाला करिअरबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर आमचा आधीचा एक एपिसोड आहे खुसफुसा जो ओंकार होस्ट करतो. करिअर कोण डिसाईड करतात तोही एपिसोड बघूच शकता. येस. थँक्यू. येस.